सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 16 श्लोक 4 आणि ओवी क्रमांक 217 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानञ्चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. अर्थात, हे अर्जुना, आसुरी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झालेल्या पुरुषाचे धार्मिकता प्रकट करणे, गर्व व मी उत्कृष्ट आहे असे मानणे, कोप, कठोर भाषण, मर्मभेदक शब्द बोलणे व मिथ्या प्रत्यय कर्तव्य व अकर्तव्य याविषयींचे अविवेक ज्ञान हे गुण असतात. तरी तयाची आसुरा दोषा माझी जयावीरा वाडपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा. हे वीरा, ह्या असुर दोषांमध्ये जो मुख्य म्हणून प्रसिद्ध आहे तो दंभ असा आहे. जैसी आपुली जननी नग्न दाविलिया जनी ते तीर्थची परिपतनी कारण होय. ज्याप्रमाणे आपल्या आईची निंदा करून तिचे दोष लोकांस उघड केले असता ती तीर्थाप्रमाणे आपल्यास पावन करणारी असूनही आपल्या पतनास तीच कारणीभूत होते. काम विद्या गुरुपदिष्टा बोभा लिया चोहटा तरी इष्टदा परी अनिष्टा हेतू होती. किंवा गुरुपासून संपादन केलेली ब्रह्मविद्या जर चव्हाट्यावर उघड करीत बसले तर ती आपले हित करणारी असूनही तिजपासून आपले अहितच होते. पै अंगे बुडता महापुरी जे वेगे काढी पैलतिरी ते नावची बांधिली शिरी बुडवी जैसी. हे पहा, आपण स्वतः महापुरात बुडत असता जी नाव वेगाने पलीकडील तीरास नेते तीच नाव जर आपल्या डोक्यावर घेतली तर ज्याप्रमाणे आपल्यास बुडविते. कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नची पंडुसुता होय विष. हे पंडुसुता, जीवाचे रक्षण करणारे जे अन्न तेच उत्तम म्हणून जर अधिक सेवन केले तर ते अन्न खरे, परंतु विषाप्रमाणे घातक होते. तैसा द्रष्टा द्रष्टाचा सखा धर्मू झाला तो फोका रिजे देखा तरी तारिता तोची दोखा लागी होय. त्याप्रमाणे इह परलोकींचा सखा जो धर्म तो जर चव्हाट्यावर उघडा केला तर तो आपल्यास तारणारा खरा, परंतु त्याचपासून दोष घडतात. म्हणून वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मूची तो अधर्मू होय वीरा तो दंभू जाणे. म्हणून हे वीरा, आपण केलेला धर्म जर चहूकडे आपल्या वाचेने प्रसिद्ध केला तर तो धर्मच अधर्म होतो आणि त्यालाच दंभ असे म्हणतात. आता मूर्खाच ये जिभे अक्षरांचा आंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे न रिझे जैसा. आता मूर्ख मनुष्यास 4 अक्षरे येण्याबरोबर तो जसा ब्रह्मदेवाचे सभेस तुच्छ मानतो. का माधुरी लोकांचा घोडा गजपतीही मानी थोडा का कांटिये वरिल्या सरडा स्वर्गुही नीच. किंवा शिलेदाराचा घोडा जसा ऐरावतालाही तुच्छ मानतो अथवा काटेरी झाडांवरील सरडा झाडाच्या वरच्या टोकांवर बसला म्हणजे तो स्वर्गालाही नीच मानतो. तृणाचेनी इंधने आगी धावे गगने थिल्लर बळे मिने न गणिजे सिंधू. तृण हेच इंधन मिळाले तरी अग्नीच्या ज्वाला ज्याप्रमाणे आकाशाला जाऊन पोहोचतात किंवा डबक्यातील मासा त्याच्या जोरावर समुद्र तुच्छ मानतो. तैसा माझे स्त्रिया धने विद्या स्तुती बहुते माने एके दिवसीचे नि परान्ने अल्पकू जैसा. अथवा ज्याप्रमाणे एक दिवस परान्न मिळाले की तेवढ्याने दरिद्री उन्मत्त होतो, त्याप्रमाणे जो स्त्री धन विद्या स्तुती व बहुमान यांनी उन्मत्त होतो. अभ्रच्छायेची या जोडी निदैवू घर मोडी मृगांबू देखोनी फोडी पाणी आडे मूर्ख. एखादे दिवशी अभ्रच्छाया पडलेली पाहून आता आपल्याला बसावयास सावली काय करावयाची आहे अशा विचाराने दैवहीन मनुष्य ज्याप्रमाणे आपले घर मोडून टाकतो किंवा जसा मृगजल पाहून एखादा मूर्ख मनुष्य आपल्या घरातील आड बुजवून टाकतो,
किंबहुना ऐसैसे उतणे जे संपत्ती मिसे, तो दर्पुगा अनारिसे न बोले घेई. किंबहुना याप्रमाणे संपत्तीच्या योगाने जे उन्मत्त होणे त्याला दर्प असे म्हणतात, असे तुला मी निसंशय सांगतो. आणि जगा वेदी विश्वासू आणि विश्वासी पूज्य ईशू, जगी एक तेजसू सूर्यूची हा. आणि सर्व जगाचा वेदावर भरवसा आहे व ईश्वर सर्व जगास पूज्य आहे आणि सर्व जगात सूर्याप्रमाणे तेजस्वी दुसरा कोणी नाही. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौमपद, न मरणे निर्विवाद जगा पढिये. सर्व जगास एका सार्वभौम पदाची इच्छा असते व आपल्या मरण येऊ नये हे सर्व जगास आवडते, हे निर्विवाद आहे. म्हणून जग उत्साहे याते वानू जाये, किन ते ऐकोनी मत्सरू आहे फुगो लागे. म्हणून लोक मोठ्या उत्साहाने वेदाचे व ईश्वराचे वर्णन करतात, पण ते ऐकल्याबरोबर ज्याचे मनात मत्सर उत्पन्न होऊन जो रागावतो, म्हणे ईश्वराते खाये तया वेदा विष सुये, गौरवा माझी त्राये भंगीत असे. व म्हणतो की मी ईश्वरास खाऊन टाकीन, वेदास विष घालून ठार करीन व जो सर्वांचे रक्षण करणारा त्याची सत्ता हरण करीन. पतंगा नावडे ज्योती, खद्योता भानूची खंती, टिटी भेने आपापंती वैरी केला. पतंगाला दिव्याचा उजेड सहन होत नाही, काजव्याला सूर्याचा तिटकारा येतो व टिटवी समुद्राशी वैर मांडते. तैसा अभिमानाचे निमोहे, ईश्वराचेही नाम न साहे, बापा ते म्हणे मज हे सवती झाली. त्याप्रमाणे अभिमानाच्या मदाने त्याला ईश्वराचेही नाव सहन होत नाही व परमेश्वरालाही मला एक सवतच झाली आहे असे म्हणतो. ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू, तो अभिमानी परमलंडू, रौरवाचा रूढू मार्गूची पै. याप्रमाणे ज्याचे अंगात मनाचा अतिशय ताठा भरला आहे तोच अभिमानी होय. तो उन्मत्त पुरुष रौरव नरकाचा हमरस्ताच होय. आणि पुढीलांचे सुख देखणी यांचे होय मीख, चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती. आणि दुसऱ्याचे सुख पाहण्याचे निमित्त होण्याबरोबर ज्याच्या मनोवृत्तीस क्रोधरूप अग्नीचे विष चढते. शीतळाची ये भेटी, तातला तेली आगी उठी, चंद्रू देखोनी जळे पोटी कोल्हा जैसा. ज्याप्रमाणे तापलेल्या तेलात थंड पाणी टाकले असता ते जास्त भडकते, किंवा चंद्रास पाहताच कोल्हा आपल्या मनात जळफळायास लागतो. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, तो सूर्यू उदयला देखोनी सवळे, पापिया फुटती डोळे डुडुळाचे. ज्याच्या योगाने सर्व विश्वाचे व्यापार सुरू होतात तोच सूर्य सकाळी उगवलेला पाहून पापी घुबडाचे डोळे फुटतात. जगाची सुख पहाट, चोरा मरणाहुनी निकृष्ट, दुधाचे काळकूट होय व्याळी. जी पहाट झाली म्हणजे सर्व लोकास सुख होते आणि तिच्यापासून चोरास मरणाहूनही जास्त दुःख होते, आणि सर्पास दूध घातले तरी त्याचे भयंकर विषच होते. अगाधे समुद्र जळे, प्राशिता अधिक जळे, वडवाग्नी न मिळे शांती कही. अगाध अशा समुद्रजलाचे प्राशन करीत असताही वडवाग्नी उलटा अधिकच प्रदीप्त होतो आणि त्याला शांतता म्हणून कसली ती नाहीच. तैसा विद्या विनोद विभवे, देखे पुढीलांची दैवे, तव तव रोषू दुणावे क्रोधू तो जाण. त्याप्रमाणे दुसऱ्याचे विद्या विनोद वैभव आणि सभाग्यता ही ताहून ज्याच्या अंगाचा अगदी तीळपापड होऊन जातो त्याला क्रोध असे म्हणतात. आणि मनसर्पाची कुटी, डोळे नाराचांची सुटी, बोलणे ते वृष्टी इंगळांची. ज्याचे मन सर्पाच्या वारुळाप्रमाणे असून दृष्टी बाणाच्या अग्राप्रमाणे तीक्ष्ण असते व ज्याचे भाषण अग्नीच्या वर्षावाप्रमाणे प्रखर असते. एर जे क्रिया जात, ते तिखयाचे करवत, ऐसे सबाह्य खसासीत जयाचे गा. आणि ज्याच्या इतर क्रिया पोलादी करवताप्रमाणे इतरांना त्रासदायक आहेत, अशा प्रकारे जो दुसऱ्याचे मनास भेद होणाऱ्या क्रियांनी अंतर्बाह्य भरलेला आहे,
तो मनुष्यात अधमू जाण, पारुष्याचे अवतरण, आता ऐक खूण अज्ञानाची. तो मनुष्यात अधम असे समज, याप्रमाणे पारुष्याचे लक्षण होय. आता अज्ञानाची लक्षणे सांगतो, ती ऐक. तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडून येणे पाषाणू जैसा, का रात्री आणि दिवसा जात्यंधू तो. ज्याप्रमाणे दगडास थंडी व ऊन यांच्या स्पर्शाची समज नसते किंवा जन्मांधास रात्र व दिवस समजत नाहीत. उठीला आरोगणे जैसा खाद्या खाद्य न म्हणे, का परिसा पाडून येणे सोनया लोहा. अग्नी भडकल्यावर तो जसा कोणत्या वस्तूचा नाश करावा किंवा कोणतीचा करू नये हे जाणत नाही, अथवा परिसास सोने किंवा लोखंड यात भेद नसतो. ना तरी ते नानारसी रिघोनी दरवी जैसी, परी रसस्वादासी चाखो नेणे. किंवा पळी ज्याप्रमाणे नाना तऱ्हेच्या रसात फिरविली तरी तिला रस किंवा स्वाद यांचा उपभोग घेता येत नाही. का वारा जैसा पारखी नभेची गा मार्गा मार्गा विखी, तैसे कृत्याकृत्य विवेकी अंधपण जे. अथवा वारा वाहू लागला म्हणजे हा लहान किंवा मोठा रस्ता न समजता सर्वत्र वाहतो, त्याप्रमाणे चांगल्या किंवा वाईट कृत्यांच्या विचाराविषयी जो आंधळा असतो. हे चोख हे मैळ ऐसे नेणो निया बाळ, देखे ते केवळ मुखींची घाली. ही वस्तू चांगली किंवा वाईट हे न जाणता लहान मूल जसे जी वस्तू पाहिल ती तोंडात घालेल, तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे, कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा. त्याप्रमाणे पाप पुण्याची खिचडी करून त्याचे सुखदुःख रूप फल भोगताना ज्याच्या बुद्धीस बरे किंवा वाईट काहीच वाटत नाही, अशी जी दशा. तिये नाम अज्ञान या बोला नाही आन, एवं साही दोषांचे चिन्ह सांगितले. तिला अज्ञान असे म्हणतात, यात संशय नाही. याप्रमाणे सहाही दोषांची लक्षणे तुला सांगितली. इहिंच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी, जैसे थोर विषय सुभगे अंगी अंगसाने. हे सहाही दोष अंगी असल्यामुळेच ही असुरी संपत्ती मोठी बलाढ्य झालेली आहे. ज्याप्रमाणे सडपातळ स्त्रीचे शरीर बारीक खरे, परंतु तिच्या ठिकाणी विषय अधिक असतो. कान तिघा वन्हींच्या पांती, पाहता थोडे ठाव गमती, परी विश्व ही प्राणाहुती करू न पुरे. किंवा प्रलयाग्नी, विद्युदग्नी व वडवाग्नी या 3 अग्नींची संख्या पाहू गेले असता थोडी आहे, पण ते भडकल्यावर त्यांना प्राणाहुती करण्याला हे विश्वही पुरणार नाही. धात याही गेली या शरण, त्रिदोषी न चुके मरण, तया तिहींची दुणी जाण साही दोष हे. ब्रह्मदेवास शरण गेले असताही त्रिदोष असलेल्या मनुष्याचे मरण चुकत नाही. त्या 3 दोषांच्या दुप्पट हे 6 दोष आहेत असे समज. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.